परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहा, बीकॉम 6 सेमला मॅनेजमेंट अकाउंट, कोणता अकाउंट? मॅनेजमेंट अकाउंट, बीईपी मध्ये आता आपण पीव्ही रेशोचे फॉर्म्युले शिकत आहे. कोणत्या रेशोचे फॉर्म्युले शिकत आहे? पीव्ही रेशोचे फॉर्म्युले शिकत आहे. पीव्ही रेशो दिलेला असेल तर फॉर्म्युले चेंज करावे, पीव्ही रेशो दिलेला नसेल तर फॉर्म्युले सुरुवातीला जे शिकवलेले आहेत मी ते यूज करावे. ब्रेक इव्हन पॉईंट, कोणता ब्रेक इव्हन पॉईंट. त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट फॉर द सेल म्हणजे प्रॉफिट काढावं लागते. सेल टू अर्न प्रॉफिट म्हणजे आपल्याला सेल काढावं. सुरुवातीला स्टार्टिंग मध्ये जो शब्द दिलेला असेल तो तुम्हाला काढावा लागते त्याचा आन्सर. तर पीव्ही रेशोचा जो फॉर्म्युला आता आपण ड्रॉ करू. कॅल्क्युलेशन्स ऑफ पीव्ही रेशो. पीव्ही रेशो इज इक्वल टू एस मायनस व्ही अपॉन एस इंटू 100. म्हणजे यस म्हणजे सेल किती आपला 4 lakhs. किती आहे? 4 lakhs मायनस व्ही म्हणजे व्हराबल कॉस्ट 3 lakhs. तसे हुशार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहा, लक्षात घ्या. पुन्हा सेल आहे 4 lakhs इंटू 100 इज इक्वल टू पीव्ही रेशो. मायनस करा. 4 lakhs मधून 3 lakhs गेले, 1 lakhs राहतील. त्यानंतर 4 lakhs. आता मल्टिप्लिकेशन करा वरच्या संख्यासोबत. 100 नी या संख्येला मल्टिप्लिकेशन करायचं, ती संख्या येणार. 2 0 चिपकवा. आता तिथं चिपकवले 4 lakhs आहेत. 1 2 3 4 5 कट. 1 2 3 4 5 कट आहे ना. किंवा मग 2 संख्या कट करायची म्हणजे कसं राहते त्यांचं इथं. आता 4 lakhs मल्टिप्लिकेशन 1 2 3 4 5. 4 1 4 25 100 आहे ना. म्हणजेच तुम्हाला पीव्ही रेशो जो आलेला असेल 25 डिवायडेड बाय 1. पीव्ही रेशो 25%. किती पर्सेंट आहे ना? 25%. 25% येणार. त्यानंतर कॅल्क्युलेशन्स ऑफ बीईपी इन रुपीज. बीईपी इन रुपीज इज इक्वल टू, मग बीईपीचा फॉर्म्युला एफ अपॉन पीव्ही रेशो. पीव्ही रेशो नसेल तर एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस तो फॉर्म्युला यूज करायचा. मग आता एफ म्हणजे फिक्स कॉस्ट. किती आहे फिक्स कॉस्ट? 30,000 डिवायडेड बाय पीव्ही रेशो किती आला आपला? 25 अपॉन 100. 2 डिवायडेशन आहे, एक संख्या वरती घेऊन जायची, माहित आहे ना. 100. आता मी तुम्हाला भरपूर वेळेस शिकवलेलं आहे. त्यानंतर 25 यांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 0 मल्टिप्लिकेशन चिपकून द्या तिथं. 25. मग 3 lakhsला 25 ने डिवायडेशन दाखवायचं. 1 lakhs 20,000. 30 lakhs आहेत ते. 30 lakhs. त्यानंतर आपल्याला आता काय काढायचं आहे तुम्हाला? 3rd नंबरला प्रॉफिट फॉर द सेल म्हणजे प्रॉफिट काढावं लागेल. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला यूज करायचा आता आपल्याला. या भागात 2 आपण दाखवून देऊ. एक थोडा छोटा कॉलम आपण घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कॅल्क्युलेशन्स ऑफ प्रॉफिट. बघा विद्यार्थी मित्रांनो सगळेजण चिंट्या प्रॉफिट फॉर द सेल्स 6 lakhs. अंकिता, प्राची, सोनाली, मोनाली सगळेजण बघा इकडे. हो म्हणजे तुमच्या गणित लक्षात येईल. मग आता प्रॉफिट काढायचं आपल्याला. काय काढायचं आहे? प्रॉफिटचा फॉर्म्युला काय म्हणजे पीटी. प्रॉफिटचा फॉर्म्युला पहिले पीटी आहे ना. पीटी इज इक्वल टू पीटी आहे ना. पीटी असेल तर पीटीचा जो फॉर्म्युला सांगितलेला तुम्हाला यस पीव्ही रेशो मायनस एफ. पीटीचा फॉर्म्युला आहे पीटी इज इक्वल टू. ते तुम्हाला खालीवर कसे विचारू शकतात. पहिले प्रॉफिट विचारतील किंवा मग सेल विचारतील किंवा सेल विचारतील किंवा प्रॉफिट विचारतील. तुम्हाला खालीवर विचार. या पहिले आपण सेल काढलेला होता तर पहिल्या गणितात सेल विचारला होता म्हणून सुरुवातीला सेल काढला, मग पीटी काढला. आणि आज प्रॉफिट विचारलेला आहे मग सेल विचारला, मग पहिले प्रॉफिट. हा सेल म्हणजे हा इथं या
मध्ये दिलेला प्रिपेअर मध्ये दिलेला सेल घ्यायचा. पीव्ही रेशो 25/100. एफ म्हणजे फिक्स कॉस्ट 30,000. किती आहे ती? 30,000, 30,000. मग पीटी इज इक्वल टू काय करसान आता मल्टिप्लिकेशन करा. तुम्हाला वाटत असेल तर 6 लाख यांचा मल्टिप्लिकेशन करा किंवा मग भाग तोडा. 25 1 चा 25, 25 4 चा 1/4 मायनस 30,000. सोपी जाणार थोडं. पीटी इज इक्वल टू या 1 या संख्येला मल्टिप्लिकेशन केलं तीच संख्या येणार ना, त्याला डिवायडेड बाय 4 मायनस 30,000. मग 6 लाखला 4 ने डिवायडेड केलं तर किती येणार सांगा आता किती येणार. मग म्हणजेच ते येणार तुमचं 1,50,000. 15 4 चा 60, 15 4 चा 60, 4 आहे ना, 4 1 चा 4 15 1,50,000. त्याला डिवायडेशन 1 हे 30,000 इज इक्वल टू 1,50,000 मायनस 30,000 मायनस किती येणार 1,20,000. म्हणजेच पीटी आलेला आपला 1,20,000 आहे ना. त्यानंतर कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल टू अर्न प्रॉफिट. सेल्स टू अर्न प्रॉफिट किती आहे 1,40,000. 1,40,000 आहे की फक्त 40,000 आहे? 1,40,000 आहे. बरोबर आहे. 1,40,000 आहे का गणितामध्ये? 1,40,000 आहे. हे 1,40,000. त्यानंतर मग आता सेलचा फॉर्म्युला जो सांगितला, सेलचा फॉर्म्युला काय तुम्हाला? सेल इज इक्वल टू एफ प्लस पीटी अपॉन पीव्ही रेशो. यस इज इक्वल टू एफ म्हणजे 30,000 फिक्स कॉस्ट. पीटी किती आहे तुम्हाला 1,40,000. त्याला डिवायडेशन 25/100. यस इज इक्वल टू यांची ॲडिशनल करा 14 आहे ना, 50 60 70 1,70,000 डिवायडेड बाय 25/100. 2 डिवायडेशन आले वरती घेऊन चला. 1,70,000 डिवायडेड 125. त्यांचं मल्टिप्लिकेशन वरच्या संख्येसोबत करायचं. मग 25 1 चा 25, 25 4 चा. यस इज इक्वल टू 1,700. यांचं मल्टिप्लिकेशन करा किंवा मग डायरेक्ट दाखवा. तुम्हाला जसं दाखवता येईल तसं दाखवायचं. काय करत होतो? 1 2 into 4. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. 6,80,000 डिवायडेशन 1 म्हणजे यस इज इक्वल टू 6,80,000. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघा आता सेल आलेला आपला 6,80,000. बघा आपण पहिले पीव्ही रेशो काढला, नंतर बीईपी, नंतर काय काढलेला तुम्ही पीटी प्रॉफिट आणि नंतर सेल. हा सेलचा फॉर्म्युला, पीटीचा फॉर्म्युला, बीईपीचा फॉर्म्युला, पीव्ही रेशोचा फॉर्म्युला. लक्षात ठेवा पीव्ही रेशो दिलेला असेल तर फॉर्म्युले चेंज करावे. पीव्ही रेशो नसेल तर एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस हे फॉर्म्युले यूज करजा. सुरुवातीला जे शिकवलेले असेल ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. नेक्स्ट तुमच्या मित्रांना सेंड करा म्हणजे त्यांना सुद्धा माहिती पडेल. नेक्स्ट लेक्चरला भेटू.